हा मित्रांनो, झाले का सगळ्यांचे जेवण? आपलं पण झालं, कारण की आपल्याला जेवण आता धकत नाही जास्त, कारण की डायलिसिस लेट झालं ना आता. तरी पण खावं लागतंय, कारण की गोळ्या भरपूर आहेत ना, आपल्याला 10-12 गोळ्या एका टायमाला घ्याव्या लागतात. आता व्हिडिओ टाकण्याचा मुद्दा सांगतो तुम्हाला, कारण की मी याच्या आधी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक पोस्टवरती सांगितलं की मला माझ्या आईवडिलांचा, भावाचा, कोणाचा सपोर्ट नाही, नाही का. आता बिमारी आल्यामुळं एवढं झाला विरोध, नाही का. आली आता ती नशिबानं, काय करणार. एक तर कर्म माझे, पण मी भोगतोय मीच ना. तर व्हिडिओ याच्या बाबतीत आहे की माझी आई पहिले येत होती माझ्या भेटीला, का होईना येत होती, नाही का. पण ती 1-1.5 वर्षापूर्वी गाडीहून पडली, तर तिच्या डोक्याला मार लागला होता. तर 2-3 दिवस ती ICUमध्ये ॲडमिट होती. तर तिच्या ब्रेनवर परिणाम झाला होता आणि तिला आता चालता पण येत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळं ती काय आली नाही माझ्या भेटीला आणि मला पण जाता येत नाही. तरी मध्यंतरी मी 1दा-2दा गेलो होतो. आता कालपासून तिचे मला इतके फोन येत आहेत, पण मी नाही रिसीव करू शकत, कारण की काय माहिती आहे का, मला त्यांच्यापासून फायदा नाही ना. मला ती मदत करत नाहीत. आता त्याच्यामुळं मला त्यांचा फोन उचलू वाटत नाही, कारण की बोलूच वाटत नाही. आता आईला गंज काळजी असते, आई एक आईच असते, नाही का. जरी बाप त्या याचा नसला तरी माईची माया वेगळीच असते. आता बाप तर माझं 3 वर्षापासून मला बोलतच नाही, कारण की ती शेती नावावर करून घेतली होती ना मी. अर्धा एकर आली, तर ती याच्यासाठी घेतली होती की मला जर हॉस्पिटलला पैसे वगैरे लागले अचानक, आता ट्रान्सप्लांट करायचं होतं, त्याच्यामुळं मग ती विकून माझा विलाज करायचा होता. ती माझ्या बायकोनं मला सांगितलं होतं की आपल्याकडे पैसे नाहीत, मग ती तुमच्या दुःखासाठी विका, नाही का. तिचंही कुठं चुकलं नाही. त्याच्यामुळं माझा बाप मला बोलत नाही, नाही का. आणि बाप सतत दारू पितो. माझं एकच म्हणणं आहे की बापानं दारू जरी बंद केली, तर महिन्याचे 2,000 रुपये, 2,500 काय जे वाचतील ते पैसे मला जर पाठवले दवाखान्यासाठी, तर खूप सारी मदत होऊ शकते. पण माझा बाप समजून घेत नाही त्या गोष्टी. आता आईकडं किती सांगणार. आईला मी याच्या आधी बोललो होतो, पण आईच्या हातात काहीच नाही, कारण की वडिलाच्या हातात आहे ना सगळं. अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं मी आईला पण बोलत नाही. आता मला गंज इथं कसं तरी होतं की माझ्या आईचा फोन येतोय. तिला काय वाटत असेल, माझी तब्येत बरी आहे नाही. तिला माहिती आहे मी कधी पण सिरियस असतो. माझी बिमारी तिला माहिती आहे. याच्या अगोदर ती मला भरपूर वेळेस भेटलेली.